विधान परिषदेचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही राजीनामा दिलाय। अमर राजूरकर हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती आहेत। अमर राजूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आता आणखी काही काँग्रेस नेते पक्षाला रामराम करण्याची शक्यता आहे, पक्ष सदस्यत्व सोडण्याची शक्यता आहे आणि अशोक चव्हाण यांच्या सोबत पुढचा त्यांचा जो राजकीय प्रवास आहे त्या प्रवासादरम्यान साथ देण्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबत काल दुपारी 12 वाजता अशोक चव्हाण यांची बैठक झाली। चेन्नीथला यांच्यासोबत तासभर चर्चा केल्यानंतर ते बैठकीतून बाहेर पडले। दुपारी 3 वाजता अशोक चव्हाण टिळक भवनमध्ये बसून होते। आज सकाळी 8 वाजता राहुल नार्वेकरांची त्यांनी भेट घेतली। सकाळी 11:24 त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला। दुपारी 12:15 वाजता राजीनाम्याची प्रत प्रदेश कार्यालयात दिली। आणि याबद्दल आणखी माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता आपल्या सोबत आहे। रजत, गेल्या 24 तासात नेमकं काय काय घडलं? अशोक चव्हाणांनी कोणाकोणाच्या भेटीगाठी घेतल्या? नक्कीच सूत्रांकडून जी काही माहिती मिळत आहे आणि अशोक चव्हाण यांचे जे निकटवर्ती आहे त्यांच्याकडून जी माहिती मिळत आहे, काल अशोक चव्हाण जे आहेत ते मुंबईलाच होते। काँग्रेसचे जे प्रदेश प्रभारी आहे रमेश चेन्नीथला ते गेले 2 दिवस मुंबईमध्ये होते आणि मुंबई प्रदेश काँग्रेस संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बैठका ज्या आहेत त्या मुंबईत पार पडत होत्या। कालही दिवसभर रमेश चेन्नीथला जे आहेत ते काँग्रेसच्या कार्यालयामध्ये होते आणि त्याच ठिकाणी दुपारी 11:30 ते 12च्या दरम्यान अशोक चव्हाण जे आहेत ते पोहोचले होते आणि त्यानंतर त्यांनी 11 ते 12च्या दरम्यान अशोक चव्हाण जे आहेत ते पोहोचले होते आणि त्यानंतर त्यांनी रमेश चेन्नीथला यांची भेट घेतली होती। बराच वेळ दोघांची भेट ही चालल्याची माहिती आहे आणि त्याच्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत अशोक चव्हाण जे आहेत ते प्रदेश कार्यालयामध्ये बसून होते। काल ज्यांनी त्यांना त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, अशोक चव्हाण यांचा चेहरा जो आहे तो तणावग्रस्त होता असं काँग्रेसमधील काही सूत्र ज्यांनी काल त्यांना प्रदेश कार्यालयामध्ये पाहिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे। आणि त्याच्यानंतर 3 वाजता अशोक चव्हाण जे आहेत प्रदेश कार्यालयातून बाहेर पडले आणि आज सकाळी ते राहुल नार्वेकर यांना जेव्हा भेटले तेव्हाच काँग्रेसच्या नेत्यांना त्या संदर्भातली माहिती मिळाली। जी काही माहिती राहुल नार्वेकर यांच्या जवळच्या सूत्रांकडून मिळत आहे त्याप्रमाणे 11:24 अशोक चव्हाण यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा जो आहे तो सादर केलेला होता आणि दुपारी 12:15 ते 12:30च्या दरम्यान अशोक चव्हाण यांनी काही लोकांच्या हातून प्रदेश कार्यालयामध्ये काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा जो राजीनामा आहे तो प्रदेश कार्यालयाला पाठवलेला आहे। कदाचित त्याआधी त्यांनी तो जे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवलेला असेल, मात्र प्रदेश कार्यालयामध्ये रीतसर जो राजीनामा आहे तो दुपारी 12:15 ते 12:30च्या दरम्यान पोहोचलेला आहे। त्यामुळे हे स्पष्ट होतं की आधी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा जे आहे तो अशोक चव्हाण यांनी दिला आणि त्याच्यानंतर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाही त्यांनी प्रदेशाध्यक्षांना लिहिलेला राजीनामा प्रदेश कार्यालयाकडे पोहोचवलेला आहे। त्यामुळे गेल्या 24 तासामध्ये अशोक चव्हाण यांचा जो भेटीगाठीचा जो क्रम होता त्याच्यामध्ये ते काँग्रेस प्रभारी जे आहेत त्यांना भेटले होते। त्या भेटीमध्ये काही चर्चा झाली का, त्या भेटीमध्ये जे काही समाधान जो आहे तो होऊ शकला नाही का आणि त्याच्यानंतर अशोक चव्हाण यांनी हा पाऊल उचललेला आहे का हे येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होऊ शकेल। बरोबर रजत, धन्यवाद या माहितीबद्दल। तर अशोक चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून अधिकृत घोषणा केली आणि त्यांच्या पाठोपाठ आणखी काही नेते काँग्रेसला रामराम करण्याची शक्यता आहे। काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय अशोक चव्हाण यांनी आणि त्याबद्दल त्यांनी ट्विटरवर अधिकृत घोषणा देखील केलेली आहे। तर अशोक चव्हाण हे यापूर्वी अमित शहांना भेटल्याचं देखील बोललं जाते आणि जेव्हा अमित शहा हे आता महाराष्ट्र दौऱ्यावर येतील 15 तारखेला तेव्हा अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।